डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले बनते संघरक्षकजी तसेच त्यांच्या बरोबरीत सर्व महामानवांना सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आणि आपले सर्व शिवाजी महाराज, रमाबाई, भीमाबाई या सर्व महामानवांना त्रिवार वंदन करते आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. समुद्राची शोभा पाण्याने वाढत असते, समुद्राची शोभा पाण्याने वाढत असते आणि वर्गाची शोभा वर्गातील विद्यार्थ्यांनी वाढत असते. घराची शोभा घरातील सदस्यांनी वाढत असते. तर आपल्या या त्रिरत्न सेंटरची शोभा तुम्ही उपस्थित असलेल्या सर्व उपासिकांनी वाढलेली आहे. तसेच आपला हा कार्यक्रम एकटा राहणार नाही आहे, तर आपल्या या कार्यक्रमाची शोभा उपस्थित असलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी वाढलेली आहे. तसेच आपले धम्मचारिका यांनी सुद्धा या कार्यक्रमाची सुद्धा या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. म्हणून मी त्यांचं सुद्धा त्रिवार अभिवादन करते. त्यांचे एकदा खूप जोराने टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे अशी मी विनंती करते. पहिल्या दिवसापासून आपण जे इथे पहिला दिवस जेव्हा आम्ही इथे आलो तर असं वाटलं की या मैत्रिणीसोबत कसं बोलावं, तिच्यासोबत आपण कसं राहावं, तिच्यासोबत आपण कसं राहावं, आपण कसं हे करावं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही ध्यान साधनेला आलो, ध्यान साधना आपल्याला शिकवली, आपली मैत्री झाली, मैत्री शिकवली, तर असं वाटलंच नाही की घर कुठं आहे, मुलं कुठं आहे, पती कुठं आहे आणि त्यांना फोन करावं, त्यांच्याशी बोलावं. तुम्हाला वाटलं का स्वर्ग कुठे दिसला? स्वर्ग कुठे दिसला तुम्हाला? जिवंतपणे आपल्याला स्वर्ग कुठे दिसला? जो स्वर्ग आपल्याला जिवंतपणे इथे दिसला तो स्वर्ग मेल्यानंतरही आपल्याला दिसू शकत नाही, एवढी गॅरंटी मी देत आहे. आणि मला असं वाटते की प्रत्येक गावातील एक व्यक्ती, 2 व्यक्ती, पण प्रत्येक गावातील व्यक्तींनी या त्रिरत्न बुद्ध सेंटरमध्ये शिबिर घेतले पाहिजे, त्या शिबिराला आलं पाहिजे आणि त्यांना दानासाठी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे. मला एवढी माहिती नव्हती, पण मी पुढच्या वर्षीपासून मी तर येईनच, पण मी माझ्यासोबत प्रयत्न करेन सगळ्यांना या शिबिरामध्ये आणण्याचा आणि दानासाठी त्यांना मदत करण्यासाठी सुद्धा मी त्यांना प्रयत्न करीन, एवढं मी तुम्हाला सांगते. तसेच आपल्याला सकाळी सकाळी ध्यान करण्यासाठी आपल्याला मैत्री चित्त यांनी खूप सुंदर असे ध्यान शिकवले, मैत्री शिकवली, मैत्री कशी करायची आणि ध्यानामधून आपल्याला कशी ऊर्जा मिळते हे सुद्धा शिकवलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. त्यानंतर आपल्याला दीपरत्ना यांनी सुद्धा त्रिरत्नांचा पूजापाठ घेऊन आपल्याला व्यवस्थितपणे सगळं पद्धतशीरपणे सांगितलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. त्यानंतर शांतगीता यांनी सुद्धा आपल्याला खूप चांगलं वीर्यावर आपल्याला प्रवचन दिलं. वीर्य म्हणजे काय, वीर्य म्हणजे उत्साह आपल्यामध्ये कसा वाढायला पाहिजे यासाठी त्यांचे सुद्धा मी आभार मानते. त्यानंतर कुलचंद्रजी यांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितले त्यांचे आभार तर एकदमच मोलाचे आहे की त्यांनी आम्हाला प्रवचनामध्ये बोर होऊ दिलं नाही, झोप येऊ दिली नाही, लटक येऊ दिली नाही. ज्याप्रमाणे कसं सांगितलं वेगवेगळे आपल्याला कार्य घेऊन घरचे बाहेरचे आणि अतिशय सोप्या पद्धतीमध्ये त्यांनी आपल्याला अधोगतीचे कार्य सांगितले की उत्तनन्नू आणि पन्नतन्नू. या बाबा हे 2 शब्द आपल्याला कळले का? उत्तनन्नू काय आणि पन्नतन्नू काय? हे अधोगतीचे कार्य कसे सांगितले की कोणत्या मार्गाने जाऊन काय करू शकतो आणि कोणत्या मार्गाने आपण कुठे जाऊ शकतो. तर त्यांनी अशा पद्धतीने सांगितले की त्यांचं प्रवचन मला एकदमच असं सगळ्यांचं तर वाटलंच मला, पण त्यांनी ज्या
खूप खूप धन्यवाद रोशनाताई. अतिशय म्हणजे काय म्हणावं, किती म्हणजे शब्द त्यांच्यासाठी नाही आहेत. खूप छान त्यांनी मनोगत व्यक्त केलेले आहे आणि मला असं वाटते की त्या नक्कीच हा धम्माचा रथ पुढे नेण्यासाठी लवकरच पुढे येतील आणि ते आमच्यासोबत काम करतील असं मला वाटते. आदरणीय ब्रह्मचारिणी मैत्री चित्ता यांच्या गटात मनोगत व्यक्त करतील अशी मी